नमस्कार मित्रांनो, आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर गोष्ट आहे स्त्री जीवनाची. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांनाही नेहमी दुय्यम वागणूकच मिळत आलेली आहे. एखाद्या मुलीला जर लग्न करायचंय तर तिला नवरदेव कसा असावा, त्यातून काय अपेक्षा आहेत, या कसल्याच गोष्टीची विचारपूस केली जात नाही. इतर जण नवरदेव बघतात आणि त्याच मुलीचं तिच्यासोबत लग्न होतं. वैयक्तिक आपण विचार जर केला तर मुलगी सुद्धा विचार करत नाही की मला कसा नवरदेव पाहिजे. म्हणजे मानसिकदृष्ट्या स्त्रियांना काहीच करू दिलं जात नाही. आणि जर त्यांनी त्या सीमा ओलांडल्या तर समाज त्यांना म्हणतो, अरे बाबा तू कसं वागत आहे, ही मुलगी, ही तर मुलगी बिघडली. या उलट आपण जर बघितलं तर राजकारणामध्ये ग्रामीण भागावर जे काही कार्य करतात, ग्रामपंचायत, त्यानंतर तालुका स्तरावर पंचायत समिती, जिल्हा लेवलवर जिल्हा परिषद, या ठिकाणी सुद्धा ज्या काही महिला आहेत त्या फक्त नामधारीच आपल्याला दिसतात. त्यांचे काही नवरदेव आहेत, त्यांचे जे काही पती आहेत तेच त्या ठिकाणी कार्य बघतात. म्हणजे स्त्रियांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्य हे काही करू दिले जात नाही. वैयक्तिक स्वातंत्र्य, आरक्षण त्यांना दिलं जातं, पण त्याच आरक्षणाचा फायदा त्या घेऊन त्या निवडूनही येतात, पण कार्य मात्र हा पुरुष व्यक्तीच करतो, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. या उलट जेव्हा मी माझ्या दृष्टीमध्ये निदर्शनात आलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा हे निकाल लागतात निवडणुकांचे, तेव्हा जर आपण बघितलं त्या निकालाच्या प्रोसेसमध्ये की कोणतीच महिला त्या ठिकाणी नसते, सर्व पुरुषच असतात. म्हणजे पुरुषप्रधान या संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी दिलेली दुय्यम वागणूक. आता आपण असं म्हणतो की दुय्यम वागणूक कुठे, आमच्या घरामध्ये तर महिला एकदम खुश आहे, हॅपी आहे. पण त्या आनंदामध्ये जे काही बंधन दडलेलं आहे ते आपण दुर्लक्ष करतोय का? तर ऑफकोर्स करतोय. महिलांना स्वतः उंच झेप घेण्यापासून त्यात सुद्धा असं समजतात की मी हे कसं करू, मी एक महिला आहे. अशा गोष्टी महिला जिम करत नाहीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर. शहरामध्ये आता होत आहे. स्त्रियांना रात्री बाहेर पडता येत नाही. वैयक्तिक मुलीला आपला मुलगा निवडण्याचा अधिकार नाही. जात व्यवस्था, मुलीला सांगितलं जातं की बाबा तू आता मोठी झालेली आहेस, तुला असं वागावं लागतंय, तू असं ह्या गोष्टी करायच्या नाहीत, ह्या गोष्टी करायच्या. अतिशय बंधनामध्ये मुलीचं जीवन हे असतं. फ्रीडम नावाची संकल्पना त्यांच्या जीवनामध्ये कुठं दिसत नाही. वडील भाऊ सांगत असतात की माझ्या बहिणीला फुल ऑफ फ्रीडम आहे, पण असं गोष्टी नसतात. ते एखाद्या मुलाला बोलली तर घरचे गैरसमज निर्माण करतात. मुलं कशा प्रकारे बोलतात हे त्यांना सांगितलं जातं. वस्तुनिष्ठता, जर आपण एखाद्या मुलीला फ्रीडमने सोडलं तर बऱ्याच गोष्टीनंतर कालांतराने ती एवढी मॅच्युअर होते की पूर्ण समाजाचा तिला अभ्यास होत असतो. स्त्री आणि पुरुष हे एकाच गाडीचे दोन चाक आहेत, पण त्या एका चाकाला मोठ्या प्रमाणावर डावललं जातंय हे आपण मान्यच केलं पाहिजे. आज या 21व्या शतकामध्ये सुद्धा स्त्रियांना नेहमी दुय्यम वागणूकच मिळत आलेली आहे आणि हे आपण मान्य करायला पाहिजे. प्रेम आणि लग्न ह्या दोन अलग अलग गोष्टी आहेत. प्रेम ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये कुठेच बंधन नाही आहे. जात, वर्ण, भेद, कसल्याच प्रकारचा बंधन हे प्रेमामध्ये नसतं. प्रेम ही एक व्यापक संकल्पना, फ्रीडमची संकल्पना आहे. तर लग्न ही एक बंदिस्त प्रोसेस आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये मुलींना काय केलं जातं, अशा प्रकारे डायरेक्ट लग्न लावून दिले जातात. कशा प्रकारे? वडील बघतात, त्यानंतर असे लग्न होतात. प्रेम तिला करू दिलं जात नाही. असं म्हणतात की प्रेमाची काही जाणीव वगैरे नसते आणि मुलींना कळत नाही, मग त्या वाईट मुलासोबत आधीन जातात. ठीक आहे त्या गोष्टी, पण प्रेम करत असताना इट इज अ फ्रीडम. ते काही बघून होत नसतं फ्रीडम काय आहे काय नाही. आणि प्रेम करणारा व्यक्ती पण समजलं पाहिजे त्या मुलीला सुद्धा की कोण आपल्यावर प्रेम करतंय आणि कोण लफडं आणि प्रेमातला फरक सुद्धा कळलेला पाहिजे. एकंदरीत व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की स्त्रियांना ग्रामीण भागामध्ये फ्रीडम नाही. प्रेम ही एक व्यापक संकल्पना आहे. लग्न ही एक बंदिस्त संस्था आहे. कास्ट सेन्सेशन, जाती व्यवस्थेचं ॲनिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेचं निर्मूलन होणं गरजेचं आहे. समाजातले अशा बऱ्याच मुद्दे आहेत आणि आपण त्या मुद्द्यावर आता दैनंदिन व्हिडिओ बनवणार आहोत. तुमचं सहकार्य हे तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद.